हॅलो हॅलो दादा, ज्ञानू बोलतोय. ज्ञानू, हा बोल ना ज्ञानू. आहे ना तुझा नंबर माझ्याकडं, सेव आहे. बोल, काय म्हणतो, कस काय फोन केला? काही नाही दादा, सहज केला म्हणतो. कुठशी की तू? काय नाही ज्ञानू, वावराने चाललो बघ आता. तुझं काय चाललंय? काय नाही, बसलो आता निवांत घरी बसलो. तर ही आपली छोटी रडायला लागली ना, तर राणीकडे जायचं म्हणती, राणीला भेटायचं म्हणती, राणीसोबत खेळायचं म्हणती. आणि मग हिच्या माग माग बुड्डी पण लागली माग. म्हातारी म्हणती मी पण जाते म्हणे 2 दिवस रामकडे, बघते म्हणे काय चाललं काय नाही, असं म्हणतो बाबा. दे का मग पाठवून दोघांना, दे पाठवून. बसमध्ये बुड्डी येते आरामात बसमध्ये बसून. तब्येत वगैरे चांगली का बुड्डीची? हा चांगली, काय नाही झालं. मस्त मजेत आहे, टन टन खाऊन पिऊन. आठवणी लागली म्हणे रामची, तर जाते म्हणे. आता बरेच वर्ष झाले म्हणे, काय माझं जाणं नाही झालं म्हणे. चालतं चालतं, दे. तर राणीला पण सुट्टी आहे, दे दोघींना पाठवून दे. बसमध्ये बसून दे, मी जातो मग, उतरवतो मग मी इथं. फक्त मला फोन कर बसवशील तेव्हा. आणि उन्हात आणायचं बघून सकाळच्याला बसून दे. हा तेच म्हणतो, उद्या बसवतो म्हणतो. उद्या सकाळीच लगे 6च्या गाडीमध्ये बसून देतो दोघांना. चालतं चालतं. दादा पाठवू का इकडून मग काही तुला? कांदा बिंदा पाठवू काही? राहू दे, काय नको पाठवू. लागेल तर मी सांगतो, आहे इकडे सध्या सगळं, काही नको पाठवू. आणि तशी बुड्डीसोबत काय पाठवशील? बुड्डीला कुठं काय उचलता येणार आहे? राहू दे, नको. ते दोघीच येतील, राहू दे, काय नको पाठवू. बरं मग तसं लागत असेल तर सांग. बसमध्ये देतो टाकून, उतरायला सांगतो त्याला. ते ओळखीचे आहे माझे, ते बसवालं. नको, राहू दे. बरं ठेवतो मग फोन. हा ठेवा. किती उशीर केला का मला? एवढा उशीर असतो का? जेवायला गेली होती का? काय करायला गेली होती तू? जेवण तर बनवूनच आली होती ना म्हणे तू. हा मग मला, आणि आता तुझ्यामुळे आम्हाला पण किती वेळ उभं राहावं लागलं. आत्ता येते करत मग ठरलं होतं ना आपलं पहिलेच किती वाजता उभं यायचं इथं म्हणून. ते एवढं लगे बोलायसारखं काही झालं नाही बरं. एवढं बोलायसारखं काही नाही झालं. 5 मिनिटं उशीर झाले मला लगे. फार पण काही उशीर झालेला नाही मला. ते तुमचे लाला भाऊचं नाटकं सुरू होते ना, ही भाजी आणि ती भाजी. इथून गेल्यावर भाजी करायला लागली मला. तुमच्या डोक्याला ताण नाही तसं, आम्हाला डोक्याला किती ताण आहे. मग 5 मिनिटं उशीर झालं तर काय लगे फार काही वाया गेलं तुमचं. येऊ का नको येऊ मग मी? मैत्रिणी असून पण समजून घेत नाही तुम्ही. तुमच्या घरी नसते किचकिच, माझ्या घरी आहे बाबा किचकिच खाण्यापिण्याची. इथून जाऊन भाजी करावी लागली मला. खाणं पण कसं झालं माझं वचवचं, जेवली पण नाही मी नीट. हा मग लगे एवढ्या बोलू लागले तुम्ही मला आल्या. काय विचारत त्याचा पहिले उशीर कशाला झाला आणि काय झाला ते सुरूच होऊन जातं आपलं. जाऊ द्या, या तुम्ही जाऊन लगे. एवढा उशीर झाला तर माझ्यामुळे तर बघून घेईल मी माझं नंतर. राहू द्या. लगे काय असं म्हटलं तुला आम्ही? येऊ नको असं म्हटलं तुला आम्ही? फक्त विचारलं ना, फक्त सांगितलं ना. आता आम्ही पण उन्हात आणायचं किती वेळचं इथं थांबलंय. मग आमची चिडचिड नाही होणार का? हा लगे मी नाही येत म्हणून. हो ना, मला लगे तू नुसतं बोललो उशीर का झाला, हे झालं का, उशीर का झाला म्हणून आम्ही थांबलो म्हणून. लगे एवढं का लगे तुला एवढा फुगा का लगे का मी नाही येत म्हणून? आता सगळ्यांनी सोबत जायचं म्हणूनच वाट बघत बसलो ना. तू सोडून जायचं असं तर गेलो असतो आम्ही आमचं केव्हाचं निघून. मग एवढं बोलायची गरजच नाही ना शांताबाई. आता तुम्हाला पण माहितीच असेल ना, आता मी काय झोपा तर काढणार नाही का? तुम्ही इथं उभं राहताना मी घरी झोपा काढन म्हणून का दुसरं काहीतरी करत बसन, टाइमपास करत बसन. माहिती आहे तुम्हाला, तुम्ही इथे सगळे जमणार आहे, मला यायचं आहे, आपल्यासोबत जायचं आहे म्हणून. मला एवढं बोलायची काय गरज होती? जाऊ द्या, प्रत्येकाच्याच मागे असतं काही ना काही. जाऊ द्या, आता वाद कुठं घालता? आपलं सोबत जायचं ठरलंय ना, आणि मग कशाला वाद घालता? चला बरं पटकन. आता इथं बोलत नका बसू. इथं तुम्हाला ऊन लागत का? इथं तुमचं टाइमपास नव्हते का? चला बरं पटकन. चालतं बघा. हा नाही तर मग सांगा, जास्तच फुगा आला असेल तर सांगा मला, मग मी नाही येत तुमच्यासोबत. चला आता चुपचाप. आम्ही काय नको म्हटलं होतं का? चल आता तोंड पण ठेवून चल जरा. किती दूर आहे शांताबाई? अजून किती चालावं लागतं आपल्याला? आहे ना, अजून थोडंसं पुढं आहे. ते रस्त्याच्या पलीकडनं येते तिचं घर. ते रस्त्याच्या पलीकडनं पण ते नवीन घर नाही बनले का, तिथे आहे तिचं घर. हो का बाई शांताबाई? नवीन घर बनले तिथे का? बापा लयच पैशावाली दिसती, आणि तरी पण हे काम करते का? हे कामं म्हणजे शिला, हे कामं म्हणजे काय म्हणायचं काय तुला? आणि त्या नवीन वस्तीतलं घर आणि त्या कामाचा काय संबंध? सांग बरं मला. अगं म्हणजे शांताबाई, माझं काय म्हणणं आलं का, नवीन वस्तीत तिकडे सगळे चांगले लोक राहतात ना, मोठे लोक राहतात, आणि रगड पेशवाले लोक राहतात, आणि त्यामुळे मग ती तिथं त्या नवीन वस्तीमध्ये मग तिने असं शेवयाचं वगैरे दुकान टाकलं का, असं म्हणणं आलं माझं. म्हणजे तिच्या नवऱ्याला काही जास्त पगार पाणी नाही ना, मग तरी पण एवढा पैसा कुठून येतो बाबा, असं वाटलं मला. असं
आणि ही तर शकुंतला तर मग काय कुरड्या पापड्या बनवणं, असं पापड बनवणं असे कामं करते. मग कितीतरी पैसे निघत असेल असं म्हणाल माझं. हा, असं नको म्हणू बाई शीला, असं नको म्हणू. तुला काय माहिती, ह्या घरगुती बिझनेसमध्ये पण लई पैसे निघता, बायले पैसे काढता. घरच्या घरी लोणचं पापड मसाले काय काय बनवता. आणि तुझं मसाल्याचं तर राहूनच गेलं ना आपलं. आता घेऊच आपण मनावर का हो शांताबाई, हिचं मसाल्याचं राहूनच गेलं ना आपल्या. नुसतं कौतुक केलं आणि आपण तिला म्हटलो आपण मदत करून कशाचं काय, राहून तर राहूनच गेलं ते. मग शीला, मला नाही आवडलं बाई तुझं म्हणणं हे असं का. म्हणजे मग तुझं बोलायची पद्धत नाही आवडली मला. म्हणजे ती तिचं बिचारीचं मेहनत करते. तुला माहिती आहे का, तिने तिच्या मेहनतीने ती मशीन घेतलेली आहे. पहिले हाताने लाटायची पापड आणि ते, आणि मग आता मस्तपैकी 2-4 बायका सोबतीला घेऊन, मग आता वाटतं आता वाढवलं तिने. आणि मग सोबतीला घेऊन असं बिझनेस वाढवला तिने, मशीन घेतल्या. आणि तिथं घर पण ती म्हणे की तिथलचं पण हप्ता जो आहे ना घराचा ते ती भरती. मग हो तर काय दुकानात जातं तिचे, शहराने मोठ्या मोठ्या दुकानात जातं तिचे पापड. तुला काय माहिती. काय सांगते शांताबाई, शहरात जातं का तिचे पापड? म्हणजे ते आपण पॅकेट विकतो तसे? हा मग मला जातच की, किती शहराने जातात तिचं ते पापड आणि ते शकुंतला गृहउद्योगच्या नावाने. हो मग तू असं कसं म्हणते बाई. बघ बाई मग शांताबाई, माझं पण आपण आता मनावर घेऊन करून टाकू बाई. पण माझं पण मसाल्यांचा हे सुरू. आणि मग कसं, मग देव करो माझ्या पण मेहनतीला फळ यावं आणि माझा पण बिझनेस असा चालावं. आणि मग माझं पण जावं ह्याच्यामध्ये लगेच शहरामध्ये दुकानांमध्ये. माझं पण शीला मसाले म्हणून चांगलं वाटेल ना. शीला मसाले का दुसरं नाव ठेवू? नावाचं बघून बाई आपण नंतर. पहिलं आता शेवया टाकायला आलोय भरूनाचं, तर मग शेवया टाकून येऊ. काय म्हणती, काय बसायचं लगेच नाव ठरवायला इथेच बसू लागे मग. नाही ना ग शांताबाई, तू पण काय मजा घेते माझी. आता मला छान वाटलं म्हणून मग म्हटलं मी आताच करा असं कधी म्हणते मी. चला शेवया टाकून येऊ, नंतर बघू. हो ना, इथंच बसती म्हणे उन्हाचं. तू पण भलतीच बाई शांताबाई, नुसती खेचत राहते तिची. शांताबाई नाही खेचत काय आलं त्याच्यामध्ये. म्हणत असेल तर बसू, शेवयाचं आजचं उद्या, पीठ झालं तर झालं खराब. अरे बापरे शांताबाई, आज कस काय आली इकडे. आले ना बाई, आंब्याचे दिवस आले की तुझी आठवण येणारच. तुझी आठवण आल्याशिवाय कशी राहणार. शेवया करून गेला आले. हो का, तरी मी काल संध्याकाळीच विचार केला का बाई शांताबाई किंवा शांताबाईच्या गल्लीतला आलं नाही म्हटलं कोणी. आज तर आलेच तुम्ही. बघ बरं किती मनातून आठवण केली तुम्ही तुझी. हो ना, काल आता ठरवलं बाई आज आलूचे चिप्स करू म्हटलं आणि शेवया घेऊन येऊ म्हटलं तुझ्याकडे. आपल्याकडे होते ना शांताबाई आलूचे चिप्स, आपल्याकडे होते. चांगल्या भावाने लावले असते तुला. हो चांगल्या भावाने लावले असते तू, त्याचं काही हे नाही. पण होते घरचे, हे मालाच्या घरचे आलू होते. आणि मग होतो सगळ्याजणी सोबत करून घेऊ म्हटलं मग. बरं काय हरकत नाही. ठेवा मग. तरी हे बघ आता सध्या सुरू तर आहे मशीनवर. मग नाही म्हटलं तरी जवळपास 2 तास लागतील. 2 तासांनी येऊन जा मग. बाप्पा 2 तास लागतील का. मग 2 तासांनी पुन्हा यायचं का. उन्हाचं ये जा. हा मग मला आता पहिलं तुमचं कसं लावू बाई. आता लोक थांबलेले ना, सकाळी येऊन ठेवून गेलेले आहेत डबे. त्यांचं करणं भागच आहे मग मला पहिले. आणि मग बरं ऐका, पण मग 2 तासांनी म्हणजे सुकवावे तुम्हाला लागतील त्या. आणि जर मी सुकून देणार असेल तर उद्या मग या. हां वाळवून तूच दे, आम्ही काय घरी नेऊन ते वाळवायचा काही राडा घालत नाही. तूच तिकडं वाळवून तूच तिकडं वाळव आणि तूच तिकडं देऊन दे. आम्ही डायरेक्ट येऊ घेऊन जाऊ. मग असं कर मग शांताबाई, उद्याच ये मग, आता नको. बघ बाई शकुंतला, आता आम्ही तुझे नेहमीचे कस्टमर काय माहिती नाहीच म्हण, तर भाव योग्य लाव बाई. काळजी नको करू शीला. काळजी कशाला करती. बिलकुल काळजी नको करू, एकदम योग्य भाव लावेल. चला मग येऊ उद्या. आता थांबून काय करता, ठेवून द्या आपलं सामान आणि चला बरं. उद्या किती वाजता येऊ का मग. संध्याकाळून का दुपारून. नाही संध्याकाळून या, म्हणजे कडक उन्हात वाळून जातात त्या. संध्याकाळीच येऊन जा. बरं येतो संध्याकाळी. झालं बाबा, एकदाचं ते बटाट्याचं शेवयाचं काम झालं. चला बरं आता अशी झोप मारते घरी जाऊन. आता झोप यायली मला. मस्त कूलर लावते आणि सनाट एक झोप काढते. हां चला, झोप तर मलाही यायली आता. ते चिप्स आणि ते करू गप्पा मारू जीव थकला आता. चला बरं खरंच एक झोप काढू आता मस्त. आई आला का शेवया. दे बरं मला पटकन. दूध साखर आणि शेवया दे बरं पटकन मला. मी केव्हाची तुझी वाट बघू लागले. आणि मी दूध पण गरम करून ठेवलं. आई काय, तू दूध गरम करून ठेवलं का. आणि तुला किती सांगितलं राणी, मी घरात नसताना गॅस पाशी जायचं नाही म्हणून. किती सांगितलं तुला. कोण मार खायची कामं करते तू. तुला फटके खायचे का राणी, मारू तुला. आई मी म्हटलं तू शेवया घेऊन येशील तर मग मी लगेच खाईन. आणि मी एकटी नव्हते काही घरी, बाबा आले होते. बाबा असताना मी दूध त्यांनीच बंद करून दिलं. त्यांनीच सुरू ठेवून दिलं आणि त्यांनीच बंद करून दिलं काही दूध. मी एकटी नव्हती. आणि दे बरं आता मला शेवया पटकन. असं सांग ना मग, बाबा आलते म्हणून. नाही तर बदलून काढलं असं तुला आता. बिलकुल मी घरी नसताना, बाबा घरी नसताना गॅस पाशी जायचं नाही बरं. पहिले सांगते तुला, किती काही तुला महत्वाचं काम आलं तरी गॅस पाशी जायचं नाही. आणि शेवया का, आणि शेवया इतक्या लवकर भेटत असता का. आता ते टाकल्या त्या. उद्या येणार आहे दुपारी. उद्या दुपारी येणार आहे.
तू तर म्हटली होती की आज शेवया येणार आहे. हो म्हटलं तुम्ही, पण आज नाही येत त्या. आता तुला बटाट्याचे चिप्स थोडेसे सुकतील तर मग मी तुला 2-4 तळून देईन. आता रडू नको. जा ते दूध पोळी खाऊन घे. जा पटकन. बरं, मग उद्या रस करशील ना? मग उद्या मी शेवया आणि रस खाईन. हो हो, उद्या करायचाच रस. बाबांना सांगते संध्याकाळी आंबे घेऊन ये म्हणून. करायचं उद्या रस. आता मी काय म्हणते, ऐक, टीव्हीचा आवाज बंद कर, कमी कर. नाही तर मी आता शांततेने झोपणार आहे. मला झोपू दे, कडकड करू नको. आणि बाबा आले तर बाबा तसे तर येणार नाही. बाबा जेवून गेलेत तर आता तर मग मला झोपू दे तू 2-1 तास. कळलं का? थकली मी आता. बरं, मी नाही काही बडबड करत, तू झोपून घे. आणि बिलकुल बाहेर जाऊ नको, दरवाजा मोकळा टाकून. कळलं का? घरातच टीव्ही बघत बस, अभ्यास करत बस, काहीतरी तरी करत बस. होय. ठंडे ठंडे पानी से काय ऊन आहे बाबा बाहेर. चक्कर आल्यासारखंच होतंय. बापरे, लयच ऊन आहे बाहेर. अरे मला आली का तू? आणले का शेवया बाई? आणले शेवया? वाट बरं मला मग थोड्याशा. अहो, जरा काही मॅडबीट झाले का तुम्ही? अहो, लेकरं असलं तर समजून घेता येतं. आता तुम्हाला तर समजे ना. शेवाय काय 1 तासात येत असतं का? लगेच येत असतं का? सुकू बिकू देता का नाही त्याला काही? तुमचं भलतं विचित्र काम आहे. बायको उन्हात ना आली, पाणी बिनी प्यायचं तर शेवया आणल्या का म्हणे. लगेच येत असतं का शेवया? अरे चिडली? गमत करत होतो, मजाक केली तुझी थोडी. कशाचं मजाक आणि कशाचं काय? असं मजाक नका करत जाऊ तुम्ही उन्हात ना आल्या. डोकं फिरतं माझं. आधीच डोकं फिरलेलं असतं माझं उन्हातून आल्यावर. बरं बस, ये बस इकडं. टळटळ नको जास्तीची. पाणी आणू का तुला? पाणी आणतो, थांब. हा, जा ना पाणी 1 ग्लास. थंड पाणी आणा जरा फ्रीजमधलं. हो ना तर काय. शेवया उद्या येतील म्हटलं, लगेच नाही येणार. आणि संध्याकाळी आंबे घेऊन या. उद्या आंब्याचं रस आणि शेवया करू मग. हा, हे जमतं. हे 1 नंबर काम. आजच लगेच संध्याकाळी आंबे घेऊन येतो मी. 2 किलो आंबे घेऊन येतो. नमस्कार. कोण असेल बाप्पा आता या वेळेला? अरे बाप, वहिनीचा फोन. काय म्हणते आता? हॅलो. हा, बोल ना वहिनी. बोल बोल. अरे का म्हणसा, झोपले होता काय तुम्ही? झोपले होता काय? हो ना वहिनी, झोपले होते. थोडीशी अंग टाकलं होतं. हो का? मग काय झोप मोडली का म्हणसा मी तुमची? करू ठेवू का मग? नंतर करू का? झोप मोडली असेल तर? नाही नाही, बोल वहिनी, बोल ना. बोल ना, उठायचंच होतं आता. झाली झोप, झाली माझी. चांगली झोप झाली. काही नाही म्हणसा, तुम्हाला खुशखबरी द्यायची होती. एक चांगली बातमी द्यायची होती म्हटलं तुम्हाला. एक बापरे वहिनी, चांगली बातमी. वा 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 वा. किती महिने झाले? किती दिवस झाले? किती दिवस झाले कळून? आपला लाला तर खूपच खुश असेल मग. हा हा. आणि दादा दादा काय म्हणतो? अहो म्हणसा, तशी खुशी नाही, तशी खुशखबरी नाही हो. तशी चांगली बातमी नाही म्हणते मी. तुमच्या दादाची चांगली बातमी, तुमच्या दादाबद्दल चांगली बातमी देते म्हटलं. माझ्या दादाबद्दल चांगली बातमी? सांगा की मग, काय झालं? ओळखा बरं म्हणसा, काय झालं असन? काय झालं असन? ओळखा, तुम्हीच ओळखा. दादाबद्दल म्हटल्यावर काय गाडी बिडी घेतली काय दादानी? गाडी घेतली? नाही नाही नाही, गाडी नाही. मग काय बढती झाली काय दादाची? बढती वगैरे झाली? पगार वगैरे वाढला काय? नाही ना म्हणसा. पगार वगैरे पण काय नाही वाढला. जाऊ दे पप्पा वहिनी, आता सांगा तुम्हीच सांगा काय झालं ते. मला नाही ओळखता येईन. अहो वंसा, तुमच्या भावाची बदली झाली म्हणते. आणि ते पण तुमच्या गावामध्ये झाले. तुमच्या गावातल्या शाळेवर बदली झाली त्यांची. काय सांगता वहिनी? दादाची बदली इकडे? अरे वा 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 वा, खूपच चांगली बातमी दिली गाड्या वहिनी. एकदम माझं मन एकदम खुश झालं. मग आता कधी येता इकडे? अहो याचं तर अजून काही ठरलं नाही. आताच त्यांचा फोन आलता मला की असं झालं म्हणून मग मी लगेच तुम्हाला फोन लावला. हो, चांगलं झालं ना वंसा? हो ना वहिनी, खूपच चांगलं झालं ना हे. खूप चांगलं झालं. चालतं मग एकदम लगे मस्त आनंद झाला. मला एकदम आनंद झाला. हो, मग आता बाकीच्या गोष्टी काही मला माहिती नाही. बाकीच्या गोष्टी तुमचा दादा आल्यावरच बोलल दादा मग. हो जमतं ना वहिनी. बाकी काय चाललं तुमचं? काय चाललं? तुमची तब्येत वगैरे चांगली आहे का?
हो हो, तब्येत एकदम चांगली, तब्येतीचं काही टेन्शन नाही, तब्येत एकदम चांगली. आणि लाला पण चांगला आहे एकदम, लगे छान एकदम. त्याला पण घालू आता, आपण शाळेत घालू त्याला आता. आता घालून देईन त्याला मी बालवाडीला. घालू ना वहिनी त्याला, इकडेच घालू, पण तिकडे नको घालायला, इकडच्या इकडे घालून देऊ. हो मग आता तसंच करावं लागेल ना माणसं, मग कशा शाळा बदलायच्या थोड्यासाठी. बरं बरं, झालं का तुमचं चहा पाणी? हा, हे काय चहाच ठेवलेला आहे गॅसवर, आणि आता गाते आणि पितो लगे. मग चहा पितो, मग गोड तोंड करायचं तर हेच गोड तोंड करून घेतो. हां हां, चालतं वहिनी, चालतं. बरं बरं, ठेवते मग माणसं. मग सांगून द्या राणीला, सांगून द्या. आणि राणी तर काय करते म्हणा. आणि दाजीला सांगून द्या. हो हो, सांगते ना, सांगते वहिनी, सांगते. आणि दादा आले की मला फोन करायला सांगा मग त्याला. हो हो, चालतं चालतं. काही म्हणा, पण वहिनी हसत मुके माझी, कुठल्याही गोष्टीला हसतच राहते. चालतच राहतं, जाऊ दे. बातमी चांगली भेटली बाबा, पण दादाची इकडे बदली म्हटलं. अरे वा, दादा आता इकडेच येतो राहायला. चांगलं आहे ना, मस्त आहे. लगे भेटी होत जातील सणावाराला, चांगले बाबा. नाही तर काय, जवळपास कुणीच नाही माझं. आई बाबा तर तिकडं, दादा तर तिकडं, बहीण ती तिकडं, कुणीच नाही जवळपास. आता मस्त होऊन जाईल लगे, दादा इकडे आला म्हणजे एकदम मस्त होऊन जाईल. चला उठते आता, झोप झोप झोप. अजून झोपले तर परेशानी होऊन जाईल. चहा पाणी करते एकदा मस्तपैकी. चला. राणी, चल पटकन जेवायला, बस झालं ते खेळणं. हात धुवून ये जेवायला पटकन. शांता, ते दुपारी ज्ञानचा फोन आला होता बरं. तर तो म्हणत होता का छोटी हट्ट करू लागली म्हणे, मला राणीला भेटायला जायचं म्हणून. म्हटलं ते पाठवून मग. तर मग तो म्हणतो की बुड्डी पण येणार म्हणे. तर म्हातारी पण लागली म्हणे मागे, का रामला बघा वाटतं, राणीला बघा वाटतं, जाऊन येते म्हणून. म्हटलं ते पाठवून मग. अरे वा, काकी येता म्हणे का? चांगले ना, बरेच दिवस झाले काकींची चक्करच नाही झाली. आणि छोटी पण चांगले, मग राणी आणि छोटी एकमेकींच्या नादानी खेळतील तरी चांगल्या. बरे येऊ द्या. कधी येता म्हणे, म्हणजे तशी तयारी करायला? उद्या सकाळीच 6 वाजता बसवतं म्हणजे ज्ञानू. मी घ्यायला जाईन मग इथं. 6ला बसवतं म्हणजे 8:30-9 पर्यंत पोहोचून जाते ते. आता बस कशी लागती काय लागती तशी त्याच्यावर आहे. पण बसमध्ये बसल्यावर फोन करेनच ज्ञानू मला तसा. चालतं ना, काय हरकत नाही. तशी तयारी करणंच म्हणा मी. उद्या लवकर उठावं लागेल थोडं. बाकी काही नाही, लवकर उठायचं तेवढंच आहे. ताण बाकी काही नाही, ताणबिन काही नाही. बरं ऐका, मी काय म्हणते, दुपारी बहिणीचा फोन आला होता मला. तर दादा आहे ना, माझ्या दादाची बदली झाली. आणि कुठची झाली बदली? इथेच झाली आपल्या गावामध्ये. अहो, आपल्या गावामध्ये झाली बदली दादाची माझ्या. आणि आता येणार आहे ते सगळे इकडे. आपल्या गावात झाली? चांगलं आहे ना, चांगलं आहे. मग कधी येणार आहे ते इकडे? तुम्ही कोण असे करू लागले पण? नीट हसू पण निघू लागले तुमचं. तुम्हाला काय दुखतं काय त्याची बदली इकडे झाली तर? तुम्हाला कशाच टेन्शन आहे आलं? गाडीचा त्रास आहे का माझ्या दादाचा तुम्हाला? बाकीच्यांचे तरी साले कसे असतात, आणि तुम्हाला काहीतरी त्रास आहे का माझ्या दादाचा? नाही त्रास काही नाही. मी काही म्हटलं तुला एका शब्दाने? चांगले म्हटलं उलट. येऊ दे चांगले. आपण बघू त्यांच्यासाठी घरदार, आपण बघू इथं राहण्याची सोय वगैरे करू आपण. हो मग करायच लागेल, दादा आहे माझा. हो, नाही म्हणून थोडी चालणार आहे, करायच लागेल तुम्हाला. हो ना, तेच म्हणतो ना मी, कारण म्हणून वाढत जेवायला, पटकन जेवायला. बिघडले लगे माझ्या दादांना म्हटलं, लगेच तंत्र बिघडलं. आता कशा हसत खेळत बोलत होते, आता झाली चिडचिड सुरू लगे. नमस्कार फ्रेंड्स, मी आशा करते की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.